We'll open our Bibles to Galatians 4 verse 19. गलती 4:19 हे वचन आपण घेऊ. My little children, of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती 4 अध्याय त्यातलं 19 वचन. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Praise the Lord. हालेलुया. Birth pangs. प्रसूती वेदना. You know, on this, many people don't speak on. आणि या गोष्टीवर बरीच माणसं बोलत नाहीत. But as a pastor, I want to cover every aspect there is in the Bible. पण एक पाळक किंवा पास्टर या नात्याने बायबल मधला प्रत्येक भाग, प्रत्येक दृष्टिकोन मला मंडळीपर्यंत पोहोचवणं आहे. That you can tap in all the forces that is available for us. म्हणजे आपल्यासाठी जी सगळी शक्ती, आपल्यासाठी जे सगळं त्यांनी ठेवलेलं आहे ते आपल्याला हात घालून घेता यावं. Amen. Amen. So this area of travailing has been forgotten much in this modern times. तर अलीकडचं मॉडर्न जग आहे. या मॉडर्न जमान्यामध्ये, आधुनिक जमान्यामध्ये कळा सोसणं, प्रसूती वेदना सोसणं हे कोणाच्या डोक्यात अजिबात राहिलेलं नाही. You know, when we came to the Lord, जेव्हा मी नुकतेच प्रभूकडे आलेलो, we used to travail for certain things. त्याला काही गोष्टींसाठी आम्ही कळा सोसायचो. Amen. आमेन. Certain things we used to travail much, we used to shed tears, we used to groan. काही गोष्टींसाठी आम्ही कळा सोसायचो, खूप रडायचो, खूप कडून प्रार्थना करायचो. But now we don't. आता अलीकडे नाही. Because you just sort of receive it very easily now. का अलीकडचं असं झालेलं आहे की सगळं फार सोप्या रीतीनं मिळायला लागलेलं आहे. Because we are seeing the operation of faith more in these days. कारण अलीकडच्या दिवसांमध्ये विश्वासाचं कार्य आपल्याला वाढत्या प्रमाणात दिसत आहे. And moreover, the standard of the world has also changed. आणि जगाची पातळी, जगाचं स्तर सुद्धा बदललेलं आहे. In those times, त्या काळात 100 rupees was too much for us. आमच्या जमान्यामध्ये 1986, 88, 89, 90, 100 रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप व्हायचे. Amen. आमेन. But today 100 rupees is nothing. आज 100 रुपयाला काही किंमत राहिलेली नाही. Praise the Lord. है की नाही? For हालेलुया. that 100 rupees we had to struggle so much, but today for 100 rupees we don't struggle much. त्या 100 रुपयांसाठी आम्हाला संघर्ष करायला लागायचा, तेव्हा खूप झटायला लागायचं. आता अलीकडे 100 रुपयासाठी एवढं काही झटावं लागत नाही. Amen. पास्टर परवाच एक छोटी डायरी आमची जुनी वाचत होते. Yes. त्यात या गोष्टी सगळ्या नमूद केल्या होत्या. I have a diary. एक छोटी डायरी आहे पास्टरांची होती I जुनी, used to keep it in my pocket. खिशामध्ये ठेवायची तेव्हा. Whatever the Lord used to tell me, I used to write on it. आणि प्रभू जे काही सांगायचा ते एवढीच डायरी, त्याच्यामध्ये मुंगीसारखं अक्षर काढून लिहिणार. And I had written everything, whatever we did, what we spent money, what we did and all that. आणि आम्ही काय करत आहोत, आम्ही कुठे पैसे खर्च केले, हे सगळं आम्ही त्याच्यावर पास्टरांनी नमूद करून ठेवलं होतं. चर्च तेव्हा लहान होतं, मग संडेला ऑफरिंग किती आलं ते सुद्धा त्या डायरीवरती नमूद करून ठेवलंय. And I still remember मला आठवतं when we bought our first house, पहिलं घर जेव्हा आम्ही आमचं स्वतःचं घेतलं, I had to pay 428 rupees installment. बरं का, मी पहिलं घर जेव्हा पिंपरीला माझा स्वतःचा फ्लॅट घेतला, 428 रुपये मी त्याचा हप्ता भरायचो. 428 रुपये दर महिना. It was such a struggle. आणि ते भरणं पण इतकं अवघड जायचं. We used to travail and pray for that 428 rupees. कडून प्रार्थना करायचो त्या 428 रुपयांसाठी. Oh God, दे बाप्पा, every month I have to pay 428 rupees. दर महिन्याला मला 428 रुपये HDFC ला भरायचे. And I am getting 900 rupees. मला पगार 900 रुपये आहे. So 50% is going there. मग त्यातले 50% तर गेले. So you help us, Lord. आम्हाला मदत कर प्रभू. You see, so that travailing was there in those तर times त्या for little कळा, things. त्या प्रसूती वेदना, त्या लहान लहान गोष्टींसाठी त्या जमान्यामध्ये खूप असायच्या. Then when we bought this land, मग जेव्हा ही जमीन घेतली, I had to pay 35,000 rupees every month installment. 35,000 रुपये. आता आपण जिथे बसलो हा जमिनीचा पट्टा, 35,000 रुपये दर महिना त्या मालकाने आम्हाला बांधून घेतला. And the way we used to travail and groan जे before the आम्ही Lord. प्रार्थना करून स्वर्ग नाही हल्लं तर मला सांगा, असं रडून त्या ऑलसेन्सच्या त्या पत्र्याच्या खोलीमध्ये फार हालेलुया. आमेन. But today it is nothing. पण आज काहीच नाही. So you say it whether our faith level has increased or the standard of the world has increased, whatever, but we don't struggle much now for certain things. पण आता आपण अलीकडे फारसा संघर्ष, कळा सोसणं, प्रसूती वेदना सोसणं बऱ्याच गोष्टींसाठी आपण करत नाही. आता तुम्ही त्याचा निष्कर्ष काही काढा की लोकांचा विश्वास वाढलेला आहे म्हणा, किंवा जीवन स्तर लोकांचं वाढलंय, जीवनशैली वाढली आहे, लाईफस्टाईल बदलली आहे, काही तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा Standard has increased today. आज जीवन पातळी नाही म्हणायला गेलं तरी वाढलेली आहे. Amen. आमेन. And even if you want to travail much, then
it won't come anything out of your heart. It will just be a crocodile tears then. आणि तुम्हाला मग कळा सोसायच्या म्हटल्या तरी ते मगरमच्छ आसूच डोळ्यातनं बाहेर पडणार, कारण की असं काही राहिलेलंच नाही की ज्यासाठी आता कळा सोसून मी पार प्रेयर केली पाहिजे. आणि म्हणून मग असं होतं ना, हे लोक एवढे रडतात, मला रडूच येत Amen. नाही. हालेलुया. I've not heard that crocodiles are crying. आता मी असं कधी ऐकलेलं नाही की मगर रडते. And so also when people do cry without the real travail, it's almost like crocodiles crying. आणि म्हणून जेव्हा माणसं किंवा बिलिव्हर माणसं खऱ्या प्रसूती वेदनेशिवाय उगीच रडायला जातात, तेव्हा ते अश्रू पण काही खरे नाही, ते मगरी सारखेच असतात. Amen. आमेन. Like people begin a life जसं लोक जीवन सुरुवात करतात, walking with God, प्रभू बरोबर सुरुवात करतात starting a ministry. किंवा सेवा मिनिस्ट्री सुरू करतात, You have lots of travail. त्यावेळेला खूप प्रसूती वेदना असतात, खूप काळा सोसायला लागतात. And even years later, आणि मग अनेक वर्ष लोटल्यानंतर सुद्धा there still is travailing and groaning because of all those things you have seen in life. तरी सुद्धा प्रसूती वेदना कायम असतात, कळा कायम असतात की जीवनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे. Like when DJS Dinakaran cries, जसं डीजेस दिनकरन अंकल जेव्हा रडतात किंवा And रडायचे, travails. डीजेस दिनकरन अंकल जेव्हा रडायचे आणि प्रसूती वेदना कळा सोसायचे, it was really from his heart. म्हणजे कळून जायचं की अंतःकरणापासून अंकल करतायत. Amen. आमेन. Because he had seen life. कारण त्यांनी जीवन आयुष्य पाहिलेलं आहे. His mother was bedridden. त्यांची आई बिछाण्याला खिळलेली He होती had no job. आणि त्यांना स्वतःला नोकरी नव्हती. He was trying to commit suicide. ते स्वतः आत्महत्या करायला गेले होते. He had polio on his leg. त्यांच्या पायाला पोलिओ होता. And he had seen lots of suffering. आणि असे बरेच त्रास डीजेस दिनकरन अंकलनी स्वतःच्याही जीवनात पाहिलेले होते. Amen. आमेन. And then travailing for the Lord's souls. आणि मग हरवलेल्या लोकांसाठी कळा सोसणं, कारण देवाने पाचारण दिलं. That's why म्हणून every time he preached, that compassion came out. ज्या दर वेळेला डीजेस दिनकरन अंकल संदेश सांगायचे, त्यांच्यातनं तो कळवळा असा बाहेर पडायचा. Amen. आमेन. I spoke on compassion, I think, on Monday. सोमवारी मी तुम्हाला रौबेन म्हणजे काय आणि त्याचा अर्थ होतो कळवळा, हे मी गेल्या सोमवारी सांगत होतो. Compassion, the difference between compassion and mercy. कळवळा आणि दया या दोन शब्दांमधला फरक काय, त्यांचा अर्थ काय, हे मी तुम्हाला गेल्या सोमवारी सांगत होतो. But when people get everything, then they don't have travailing for the things. पण कसं होतं, लोकांना जेव्हा सगळं काही मिळालेलं असतं तेव्हा मग फारशा कळा सोसाव्या लागतच नाही. कशासाठी कळा सोसायच्या, आमच्याकडे सगळं आहे. So some people say, मग काही माणसं म्हणतात, but how can I travail now? ना आता मी मग प्रसूती कळा सोसायच्या कशा, And what can I do? Because I've got everything. आणि मी काय करू, माझ्याकडे आज सगळं आहे म्हणून मला रडू येत नाही. Don't travail for the material things, then travail for the lost souls. अरे मग भौतिक गोष्टींसाठी रडू नको ना, तू हरवलेल्या लोकांसाठी रड. Amen. तुझा हाऊस सेट आहे ना, देवाचा हाऊस सेट करण्यामागे रड. Praise the Lord. Amen. But some people say, I cannot travail for the lost souls. पण मग काही माणसं म्हणतात, नो मला नाही होत, ते माझं काम नाही, हरवलेल्या लोकांसाठी मला नाही रडू येत. If you cannot travail, तुला जर रडू आलं नाही, कळा नाही आल्या, then sit at the Lord's feet. तर मग प्रभूच्या पायाशी बस You get a burden of God then on you. आणि प्रभूकडनं मग तुला ओझं येईल छातीवरती. Amen. Amen. How can you have feeling for somebody if you haven't sat with that person? त्या व्यक्ती बरोबर जर बसलो नाही, तर त्या व्यक्तीसाठीचं ओझं आपल्या मनात निर्माण होत नाही. समजून घ्या मी काय म्हणत आहे. त्या माणसाबरोबर जर आपण बसलो नाही, तर त्या माणसासाठीचं ओझं आपल्यामध्ये निर्माण होत नाही. तर देवाच्या सहवासात बसा आणि मग पहा, देव बोले प्रेमी फार, टाकी माझ्यावरी भार, Praise the Lord. टाकी माझ्यावरी भार. People say, I don't have travailing for the lost souls. लोक म्हणतात, मला नाही, मला होतच, मेरे से होता ही नाही, मेरे को रोना आता ही नाही. हरवलेल्या माणसांसाठी पण मला रडू येत नाही. In the natural, you see it. नैसर्गिक स्तरात आपण हे पाहतो. How is intimacy developed? जवळीकता कशी विकसित होते. When you meet somebody, एखाद्या माणसाला जेव्हा तुम्ही भेटता, a young girl meets a young boy, तरुण मुलगी तरुण मुलाला भेटली they constantly meet. आणि सारखे सारखे ते भेटायला लागले, What happens? काय होतं, Intimacy develops, जवळीकता विकसित होते, isn't it? है की नाही. Love increases, प्रेम वाढतं. and after that, त्यानंतर one day, एके दिवशी the boy is sitting across the table with that girl, मुलगा मुली बरोबर टेबल पाशी बसलेला असतो and he is not his usual self, आणि तो काही नेहमीचा आहे तसा त्या दिवशी नसतो, very sad. फार दुःखी असतो. Girl says, what happened? मग मुलगी विचारते, काय झालं, What is your trouble? काय तुला आज त्रास आहे. He says, तो म्हणतो, I was just thinking about us. मी विचार करत होतो आपला, Tomorrow we get married, उद्या आपलं लग्न होईल, but my loan salary will not help both of us in the marriage.
पण माझी एकट्याची सॅलरी किंवा माझ्या एकट्याचा पगार लग्नानंतर आपल्याला पुरा पडणार नाही. काय करायचं? काय करूया? त्याच्यासाठी मी खूप थोडं दुःख वाटतं. त्याच्यासाठी मी जरा विचारात पडून मी दुःखी आहे. What she says? मग मुलगी काय म्हणते? तुमचं दुःख माझं दुःख. हालेलुया. नो दुःख मा. Say, your burden is my burden. तुमचं ओझं माझं ओझं. Don't worry. तुझा भार माझा भार. नो टेन्शन. Share with me everything. मला सगळं सांग. What is there in your heart? तुझ्या हृदयात काय आहे? Tell me. मला सांग. We are no more two. We are one. आता आपण दोन नाही, आता एक आहोत. Your burden is my burden. तुझं ओझं माझं ओझं आहे. He says, मग मुलगा म्हणतो, असं असलं तर मी सांगतो. लग्नानंतर तू आपलं काम परत तू जॉईन कर. तू जर नोकरी रिजॉईन केली तर ओके होईल. एवढंच काय? अरे तुमचं बर्डन माझं बर्डन. हो ना, मी काम करणार. करणार. Taking the burden of that boy. त्या मुलाचं ओझं घ्यायला तयार. From where to where we have reached. म्हणजे कुठून कुठपर्यंत आपण पोहोचलो. If you want the burden of the Lord, जर तुम्हाला प्रभूचं ओझं हवं असेल, spend some time with the Lord. प्रभू बरोबर थोडस राहायला शिका. Build relationship with Him. प्रभूशी नातं जोडा. Then He will share His burden to you. आणि मग प्रभू तुला हळूहळू करून त्याच्या मनातलं ओझं सांगेल की ह्याच्यासाठी प्रार्थना कर, And- त्याच्यासाठी प्रार्थना And then कर. you will say, मग तुम्ही म्हणाल it's no more a burden. आता हे ओझं नाही, It is my privilege. आता माझं हे सुदैव आहे. आय एम अ गोल्ड कार्ड मेंबर. अवे Are you understanding? कळतं का? Say, आता हे माझं people सुदैव. say, I cannot travail. लोक म्हणतात ना, बिलिव्हर लोक म्हणतात, नाही मला ते कळा सोसणं वगैरे मला I नाही होत. cannot cry for the lost souls. मला हरवलेल्या लोकांसाठी रडूच येत I नाही. cannot cry for the formation of Christ in the people. लोकांमध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा म्हणून मला नाही कोणासाठी रडू येत. Spend time with the Lord. प्रभू बरोबर वेळ घालव. Amen. प्रभूच्या पायाशी बस. How can I be hungry for God? मी कसा देवासाठी भुकेला होईन? Simple. साधं आहे. Sit with before Him. देवासमोर बस. In the beginning, you will not have so much of passion. सुरुवातीला एवढा आवेश नसेल. Like I told in the natural, जसं मी म्हंटल ना, नैसर्गिक स्तरात two strangers, दोन अनोळखी माणसं they pass by. एकमेकांसमोर न जातात. Hello, हॅलो, hi, हाय. that's all. बस दोन अनोळखी माणसं एकमेकांसमोरून जाताना हॅलो, हाय, बाय. Amen. आमेन. After meeting भेटल्यावर constantly, सारखं सारखं भेटल्यावर boy says, मुलगा म्हणतो, चहासाठी येतं का ते हा. रेस्टॉरंट इथं? वैशाली कॅन रेस्टॉरंट. वी हॅव कॉफी And then टुगेदर? okay, they have coffee. कॉफी टुगेदर. And after coffee, कॉफी झाल्यावर they build their relationship. नातं विकसित होतं. Amen. Amen. And then that boy's burden becomes hers. मग मुलाचं ओझं मुलीचं होतं. Simple, natural examples I'm giving you. मी नैसर्गिक उदाहरणं देऊन तुम्हाला शिकवतोय. There is nothing so much you need to फारसं break डोकं the फोडून heavens to असं find out how काय? we can have intimacy with स्वर्ग God. तोडून वगैरे डोकं फोडून मला आता समजूनच घेऊ दे की पॅशन कसा निर्माण करायचा. काय अवघड नाही, असा निर्माण होतो. I give you natural physical examples. नैसर्गिक For the- शारीरिक उदाहरणं देऊन मी तुम्हाला शिकवत आहे. That's how I built my intimacy with God. तसं तर मी पण माझी जवळीकता प्रभू बरोबर वाढवली In ना. the beginning, God was a stranger to me. सुरुवातीला देव माझ्यासाठी अनोळखी होता. I forced myself in the room. मग मी बळजबरीनं स्वतःला खोलीत बंद करायचो. Amen. आमेन. Forced myself in the room. मग मी बळजबरीनं सुरुवातीला स्वतःला खोलीत बंद करायचो. First day, second day, you won't feel like anything. पहिला दिवस, दुसरा दिवस तुम्हाला काही वाटणार नाही. But then you continue. मग तुम्ही तसंच जर सुरू ठेवलं, Taste and see that the Lord is good. चाखून पहा परमेश्वर किती चांगला आहे. Amen. चक्कर मैंने जाना है. And then you won't feel like coming out. आणि मग तुम्हाला त्या खोलीतनं बाहेर पडावंसच वाटणार नाही. Amen. मी भला आणि माझी प्रेरूम भली बा. Praise the Lord. आमेन. Travailing, कळा, groaning. कणणे. You know Paul, पॉल he was a very intelligent man. फार ज्ञानी माणूस होता. पॉल असा ऐरा गैरा नव्हता काही. He was the Pharisee of the Pharisees. परुषांचा परुषी, A very learned man. अतिशय शिक्षित, A man who knew the Torah inside out. ज्याला टोरा आतून बाहेरून माहित होता. Very strong in the heart. आणि हृदयानं एकदम खंबीर असा कोंबडीच्या हृदयाचा नाही. I never knew him as crying before. मी कधी त्याला अगोदर रडणारा पॉल म्हणून जाणलं नाही. He was so hard-hearted fellow. इतका असा कडक अंतःकरणाचा होता. He used to go and he used to pull out all the Christians and put them in the prison. सगळ्या ख्रिस्ती लोकांना खेचून फरफटत तुरुंगात डांबायचा. Ringleader.
आणि असा लीडर, रिंग लीडर, He was the ringleader. मास्टर असल्यासारखा. Yes. When Stephen was stoned, स्तेफनाला जेव्हा दगडमार झाली, Bible says बायबल म्हणतं they all laid their coats at the feet of Saul, त्यांनी सगळ्यांनी आपले सगळे शौलाच्या पायापाशी ठेवले, who was a witness. जो तिथे साक्षी होता. Do you know the importance of this? तुम्हाला ह्याचं महत्व कळतं का? In the Old Testament, in the book of Leviticus, it is written, जुन्या करारात लेवीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, the ringleader, रिंग लीडर, प्रमुख लीडर, नेता, he has to first cast the stone, then all others cast the stones. त्याने पहिला दगड मारायचा, मग बाकीची मंडळी दगड मारेल. So Paul picked up the first stone to strike at Stephen then. पॉलनी पहिला दगड उचलला आणि स्तेफनाकडे मारला. म्हणजे When he threw the stone, आणि पॉलनी जेव्हा तो शौल होता पहिला दगड उचलून स्तेफनाला मारला, all others did the same. बाकीच्या सगळ्यांनी तसंच केलं. So you can imagine the heart of Paul. मग कल्पना करा कुठल्या हृदयाचा माणूस असावा पॉल. Yet, तरी after he gave his heart to Jesus, तोच पॉल जेव्हा त्याने आपलं हृदय येशूला दिलं, he started crying. रडायला लागला. A person who never cried, a person who never travailed, a person who never groaned. जो माणूस आयुष्यात कधी रडला नाही, कडला नाही, कोणासाठी काळा सोसल्या नाही, ज्याचे डोळे कधी भिजले नाहीत, Now he is a praying man. आता प्रार्थना करणारा झाला. That Jesus had to say, behold, he prayeth. की येशूला असं म्हणावं लागलं, पहा तो प्रार्थना करत आहे, जा तू. He prayed for the church, he prayed for the saints. त्याने चर्चसाठी प्रार्थना केली, त्याने संतांसाठी प्रार्थना केली. Oh God, that Christ may be formed in the church. हे माझ्या परमेश्वरा, चर्च मध्ये ख्रिस्त माणसांमध्ये रूपधारी होऊ दे. Like a woman travailing in birth, he was travailing for the church. जसं एखाद्या स्त्रीला प्रसूती वेदना किंवा कळा सोसायला लागतात बाळ जन्माला येत असताना, तशा कळा. Like in Genesis 30 it says, उत्पत्ती 30 मध्ये जसं लिहिलंय, Rachel threw herself at the feet of Jacob. राहेलनं स्वतःला याकोबाच्या पायाशी फेकलं And she says, आणि म्हणाली, give me children or else I die. मला मुलं दे, नाहीतर मी मरणार आहे. That is the kind of travail. You throw yourself at the feet of God for the kingdom of God, for the formation of Christ in the people's lives. राहेलनं जसं याकोबाच्या चरणी स्वतःला फेकलं आणि म्हणाली, मला मुलं दे, नाहीतर मी मरणार आहे, तशा पद्धतीनं आपण प्रभूच्या चरणी स्वतःला फेकायचं आणि म्हणायचं, मला संतान दे, नाहीतर मी मरीन. Amen. Are we willing to throw ourselves before God and say, Lord, I want this person to be changed completely? आपण प्रभू समोर प्रभूच्या पायाशी स्वतःला फेकून रडून अशी प्रार्थना कधी करतो का, की मला हा समोरचा माणूस प्रभू संपूर्ण बदललेला हवा आहे. Amen. Amen. It's not only the spiritual birthing of somebody in the kingdom of God, but also the spiritual growing of the saints of God. केवळ आध्यात्मिक ओझं नाही चर्च मधलं किंवा चर्चच्या माणसांचं, तर एक आध्यात्मिक त्यांची वाढ पण व्हायला पाहिजे असं. It's not only the salvation of the souls that is the birthing into the kingdom of God, फक्त लोकांचं तारण नव्हे, की लोकांचं तारण करून लोकांना देवाच्या राज्यात जन्म देणं आणि झालं तेवढ्यासाठी फक्त रडणं आणि झालं नव्हे, but also to see that there is a spiritual growth in the members of the church. पाता जन्माला घातलेली आहेत ती चर्च मध्ये नीट वाढली पाहिजेत, प्रभू मध्ये वाढली पाहिजेत, म्हणून मी सारखी रडते. Praise the Lord. Amen. In all our lifestyle, in all our walk, in all our talk, we should never become stumbling blocks to anybody. in the आपल्या church. सगळ्या जीवनशैलीमध्ये, आपल्या बोलण्यानं, आपल्या चालण्यानं, आपल्या करण्यानं, बसण्यानं, उठण्यानं कधीही चर्च मधल्या एकाही माणसाला अडचणीचा धोंडा आपण होता कामा नये. How can a person travail for somebody's formation of Christ in them if by our walk we don't want to prove ourselves to Him? आपण आपल्या चालणुकीद्वारे जर स्वतःला त्यांच्या समोर साबित करून दाखवलं नाही, तर कसं काय त्या समोरच्या माणसाच्या हृदयामध्ये ख्रिस्त रूपधारी होईल, मला सांगा. Amen. आमेन. See, it's not just travailing prayer. केवळ कळा सोसून केलेली प्रार्थना पण नाही. We need to even adapt our lifestyle in such a measure that people learn more from us than they go away from the Lord. शेवटी आपणही तसं जीवन त्यांना जगून दाखवलं पाहिजे की मला बघितल्या क्षणी चार चौघांना वाटायला हवं, मला प्रभूच्या जवळ जाऊन प्रभूमध्ये मला वाढायचंय. Praise the Lord. Amen. People say, I'm filled with the Holy Spirit. लोक म्हणतात मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे. How can a person be filled with the Holy Spirit and not have travailing in his spirit? एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेला आहे आणि तरीही आत्म्यामध्ये तो कळा सोसून कणत नाही. हाऊ इज इट? कसं Because शक्य it is आहे? the spirit that groaneth. का आत्मा कणतो.
Amen. Amen. Now, why do we have to travail? का आपण कणावं लागतं? Why do we have to travail? का आपल्याला प्रसूतीसारख्या कळा सोसाव्या लागतात किंवा सोसायच्या असतात? Bible says बायबल म्हणतं in Romans 8:26, रोम करास 8:26 we don't know what to pray as we ought to pray. आपल्याला माहित नसतं काय प्रार्थना करायला हवी आहे. Amen. आमेन. We don't know what to do in a given situation. आपल्याला कधी कधी आलेल्या परिस्थितीमध्ये कळतच नसतं की आता काय प्रार्थना करू. याला सांगितलं, याला मी मारलं, याला धमकावलं, याला सगळं केलं, आता कुठलं टाईप काय करायचं याला? आता मी काय करू याला मी धमकावून पाहिलं, मारून पाहिलं, खडसावून पाहिलं, सगळं करून पाहिलं, प्रेम करून पाहिलं, सगळं केलं, प्रेम क्षमा केलं, क्षमा केली, मिठ्या मारल्या, बोलले, धमकावलं, सगळं झालं. पण त्याच्यामधनं जे रूप आहे येशूचं येतच पण नाही. ह्याच्यामध्ये मला अजून येशू रूपधारी झालेला दिसेच ना. मग आता मी करू काय? काय करायचं? तर असल्या पद्धतीची बुद्ध फास्टिंग प्रेयर शिवाय जात नाही. हालेलुया. हवे. Paul says, पॉल म्हणतो we do not know what we should pray, but the Spirit maketh intercession for us. रोमकरास 8:26 त्याप्रमाणेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण प्रार्थना काय करावी हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्यांनी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. मराठीत कशी आहे ते खोडून काय घाला. Praise the Lord. Amen. And so people pray in tongues आणि मग माणसं अन्य भाषेत प्रार्थना करतात. because they say, I don't know what to pray, so I'll pray in tongues. मग माणसं म्हणतात की मला माहित नाही काय प्रार्थना करायची सध्याला, तर मी अन्य भाषेमध्ये आता प्रार्थना करत आहे. Yes, you can do that, हा, तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना जरूर करू but you शकता, need to know a few basic things. पण तुम्हाला त्यातल्या काही मूळतःच्या पायाभूत गोष्टी माहिती असायला पाहिजेत. Amen. Amen. Now, supposing you are praying for your son or your daughter, समजा तुम्ही तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी प्रार्थना करत आहात, or you're praying for your spouse, किंवा तुम्ही तुमच्या पतीसाठी किंवा पत्नीसाठी प्रार्थना करत आहात, or for that matter, anybody in the church. आणि तसं म्हणायला गेलं तर समजा तुम्ही चर्च मधल्या कुठल्या माणसासाठी मेंबरसाठी प्रार्थना करत आहात, You have done everything, you have spoken to that person, you have everything has been done. तुम्ही सगळं केलेलं आहे, तुम्ही त्या माणसांशी चांगलं बोललात, त्यांना सांगितलं, त्यांना सल्ला दिला, आणि त्यांच्यासाठी बरंच काही तुम्ही केलं, And you still sense that things are not changing as आणि it तरी should. देखील तुम्हाला असं वाटायला लागतं की नाही, पाहिजे तसा हा माणूस अजून ख्रिस्तासारखा बनला नाही, You have reached the end of your understanding. आणि तुम्ही तुमच्या समजुतीच्या शेवटाला आता येऊन पोहोचलाय की मला समजत नाही आता मी पुढे काय करू या माणसाला बदलायला. That is the time, त्यावेळेला spend time in travailing. तुम्ही कळा सोसून प्रार्थनेला बसा की दे बाप्पा आता तू कार्य कर, Pray in tongues. आणि अन्य भाषेत बोलायला बसा की मला होईल तेवढं मी केलंय, बाकीचं तू कर. Amen. आमेन. Just pray in tongues. आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. Tongues are just the beginning. अन्य भाषा एक सुरुवात आहे. Amen. Amen. Tongue is the beginning of every travailing. अन्य भाषा प्रत्येक प्रसूती कळांची केवळ सुरुवात आहे. But it should reach to groaning. पण ती अन्य भाषा बोलायला आपण सुरुवात केली की त्यातनं आपण कळा सोसण्यामध्ये, कणण्यामध्ये गेलं पाहिजे. Tongue is not groaning, अन्य भाषा म्हणजे कणणं नाही, but पण tongue reaches you to groaning. अन्य भाषेमध्ये आपण सुरुवात केली की होता 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 आपण कणाला लागतो, डोळे भिजतातच, आणि जोर जोरामध्ये ओक्साबोक्षी आपण रडायला Have लागतो. you seen पाहिलंय का तुम्ही? when a person is too much broken एखादा माणूस जेव्हा खूप तुटलेला and असतो cries, आणि रडतो, that person, what he speaks, you cannot understand. तो व्यक्ती खूप तुटलेला आणि रडतोय, तर त्यावेळेला तो व्यक्ती काय बोलतोय आपल्याला समजत नाही. Anything that person says, मग तो काय चुटपुट तो नाही कळत, that is the worldly way. तो जगिक मार्ग. But आपण when we don't know what to say, we say in tongues. आपल्याला जेव्हा कळत नाही की आता या आलेल्या परिस्थितीत मी काय प्रार्थना करू, काय करू, तर आपण अन्य भाषेमध्ये सुरुवात करतो. Amen. आमेन. Tongues, groaning is travailing. अन्य भाषा कणणे म्हणजे काळ सोसणे. Now look at Hannah. हन्ना When she prayed, जेव्हा तिने प्रार्थना केली, she prayed and prayed. तिने प्रार्थना केली आणि केली. See, every year she used to pray. दरवर्षी हन्ना प्रार्थना करायची. But that day, त्या दिवशी travailing took over. कळा तिच्यामध्ये त्या वेदना सुरू झाल्या. She didn't know what to pray. तिला माहित नाही की आता मी काय प्रार्थना करू. Now, at that time, tongue was not given. That was not of that dispensation. The tongue was the dispensation of the new covenant times. आता तो जुना करार होता. जुन्या करारामध्ये अन्य भाषेचं दान अजून दिलं गेलेलं नव्हतं. अन्य भाषा नवीन करारामध्ये आली, तर आता हन्ना काय करणार? And so she only groaned and groaned. तर हन्ना नुसती कणली. Her lips moved, but words were not coming out. तिचे ओठ असे हलत होते, पण शब्द काही पुरेसे नीट बाहेर पडत नव्हते. If she was of the new dispensation, then she would have burst out in tongues. जर ती नवीन करारातली असती तर त्यावेळेला ती अन्य भाषेमध्ये बॉम्बचा स्फोट होतो तसा स्फोट करून बोलायला लागली असती. Amen. आमेन. But yet, तरी her groaning bore fruit. तिच्या कणल्याला फळ आलं. How much more when we groan in the spirit, that is in unknown tongues.
tongues. तरी तिच्या कन्याला फळ आलं. तर आज आपण जे नवीन करारातले अन्य भाषेमध्ये कणाला लागतो किंवा अन्य भाषेतून कन्याकडे जातो, आपल्याला किती फळ यायला हवं? Praise the Lord. Amen. When you run out of options, जेव्हा आपल्याकडचे पर्याय संपतात, when you run out of words, जेव्हा आपल्याकडचे शब्दही संपतात, when you run out of your patience, आणि मग जेव्हा आपल्यातला धीरही संपतो, the next best thing or the last thing is to groan in the spirit. पुढची सगळ्यात चांगली आणि शेवटची गोष्ट करायची म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलून कढायला बसा. Praise the Lord. आमेन. Amen. Amen. Some people just expect my child will be saved. काही लोक नुसती अपेक्षा करतात माझ्या लेकराचं तारण होईल. Amen. Amen. हे येणार ते बोलणार हे इव्हँजलाइज करणार आमच्या घरी येणार सगळं. What about you? तुझं काय? Amen. आमेन. You are putting everything on everybody else. तू सगळं सगळ्यांवरती टाकतोय. What about you? तू काय करणार? Have you prayed for your child? तू तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना केली का? Have you locked yourself and cried before the Lord? तू कधी स्वतःला रूम मध्ये बंद करून प्रभू समोर प्रार्थनेला बसला का? God will answer your prayer more faster than somebody else's prayer. अरे देव तुझ्या मुलांसाठीची तुझी प्रार्थना पटकन उत्तरित करेल आणि इतर लोकांनी करण्याच्या ऐवजी. Amen. You have more authority in your home than somebody else. कारण की तुझ्या घरावरती जास्त अधिकार चालतो समोरच्या इतर माणसांपेक्षा. Amen. हो की If नाही? I come to your house समजा मी तुमच्या घरी आलो and somebody else comes to your house, आणि कोणी सुद्धा तुमच्या घरी आलं, I cannot tell you, please remove that fellow out of the house. तर मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन समजा आणि कोणीतरी तिसरा व्यक्ती आलेला आहे, तर मी तुम्हाला सांगू शकतो का की या तिसऱ्या माणसाला घरातनं काढा? That fellow will say, तो म्हणेल, तुम्ही पास्टर असेल हो. पण हे यांचं घर आहे ना हे बोलू द्या नंतर मी जातो. तर हा तिसरा व्यक्ती काय म्हणेल, तुम्ही असाल मोठे पास्टर, आम्हाला काय घेणं देणं, ह्या घरचे लोक म्हटले जा तर मी जाईन. And if that person says go, he'll go. आणि त्या घरच्यांनी सांगितलं जा तर मी जाणार. Sometimes कधी-कधी. the devil works on these principles. सैतान या तत्वांवर कार्य करतो. He says, सैतान म्हणतो, why pastor you are interested? That person himself is not interested. He wants me. How can you drive me out? पास्टर तुम्ही कसा एवढा इंटरेस्ट आणि एवढी उत्सुकता घेताय, जेव्हा त्या समोरच्या माणसाला मी कायम त्यांच्या घरात हवा आहे, तर मी त्यांचं घर कसं सोडणार? असं कोण म्हणतं? सैतान कधी कधी म्हणतो. Are you understanding, people? You have more authority in your house than I have authority in your house. मला तुमच्या घरावर तेवढा अधिकार नसणार आहे जेवढा तुमचा अधिकार तुमच्या स्वतःच्या घरावर असणार आहे. Amen. Amen. Yes, I can drive out the devil, हा, मी सैतान काढू शकतो, but still there will be that resistance. पण तरी त्याच्यामध्ये ते थोडंसं विरोध असणार. Maybe because of the power of God upon me, he may go out. आणि कदाचित देवाचं जे सामर्थ्य माझ्यावरती आहे त्यापायी सैतान तेव्हा जाईल, But after I go out, he will come back again. पण मी घराबाहेर पडलो की सैतान परत येईल. He'll say, "ते गेलं का पास्टर? हा, चालेल मी सैतान परत आलो." म्हणेल, "गेलं कारण की का?" हे लोकांना मी हवंय. हो ना, घरच्या माणसांना मी हवंय. So a father has to take the authority. तर वडिलांनी अधिकार घ्यायचा, A mother has to take the authority. आईने अधिकार घ्यायचा. Amen. आमेन. Get into the prayer room. आणि प्रार्थनेच्या खोलीत बसायचं. Lord, प्रभू, I want my son to be changed. I want my daughter to be changed. मला माझी मुलगी आणि मुलगा बदललेला हवाय. मला काही माहित नाही दे बाप्पा. I want my relative to be changed. मला माझे नातेवाईक बदललेले पाहिजेत. You have more authority on your family, immediate family, even the extended family. तुझ्या जवळच्या कुटुंबावर तुझा जास्त अधिकार आहे. विस्तारित कुटुंबापेक्षाही जास्त तुझ्या जवळच्या कुटुंबावर जास्त अधिकार आहे. God will answer your prayer. देव तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईल. How many are understanding किती what I'm लोकांना कळतं मी काय म्हणतो? saying? It is said there was this little group एक लहान गट होता. in August 13, 1737. 1736 ऑगस्ट 13 एक गट होता, एक ग्रुप होता. And these few people, बरं का, त्या जमान्यातली एक गोष्ट सांगतोय. एक गट होता 1736 साली 13 ऑगस्टला लोकांचा एक ग्रुप, काही माणसं होती. they got together in Moravia, that is in USA. USA मध्ये मोरेविया नावाची एक जागा आहे, तिथे हे लोक एकत्र आले And they started a prayer meeting. आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली. प्रेयर मीटिंग म्हणजे प्रेयर मीटिंग तर प्रार्थना सुरू केली. They were praying and praying, प्रार्थना travailing for the lost souls. प्रार्थना प्रार्थना, हरवलेल्या लोकांसाठी कळून प्रार्थना. They started at 11 a.m. आणि 11 वाजता सकाळी सुरुवात केली. Suddenly the Holy Spirit came upon them. अचानक पवित्र आत्मा त्यांच्यावर आला And they were travailing for the saints. आणि ते संतांसाठी कणत होते. And even for the lost souls, but more for the church should mature. हरवलेल्या माणसांसाठी पण कणत होते, पण जास्त करून चर्च मध्ये प्रौढता आली पाहिजे, चर्चची माणसं प्रभू मध्ये आता जास्त वाढली पाहिजेत यासाठी कणत होते. And do you know what happened? तुम्हाला माहितीये का काय झालं? The prayer meeting which started at 11 o'clock that day, प्रार्थना जी 11 वाजता त्या दिवशी सुरू झालेली, it lasted for 100 years. ती 100 वर्ष टिकली. That prayer room after that was never empty. God honored that prayer room in such a way that for 100 years only prayers were done in that
small hall. त्याच्यानंतर त्या छोट्याशा हॉलचा मान इतका प्रभूने केला की हा गट प्रार्थना करून गेला आणि त्यानंतर पुढची 100 वर्ष तो छोटासा हॉल कधी रिकामा राहिला नाही. तर सतत त्या हॉलमध्ये जाऊन लोकांनी प्रार्थना केल्या. Nobody was allowed to take any other meetings, or it was not sold or given to anybody else. God saw that it was protected only for travailing prayer. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी मग ती रूम किंवा तो हॉल दिला गेला नाही आणि कुठलीही सभा तिथे भरवली गेली नाही. देवाने पाहिलं की हा छोटासा हॉल आता फक्त प्रार्थनेसाठी म्हणजे प्रार्थनेसाठीच ठेवला जाईल आणि 100 वर्ष असं झालं. Amen. Amen. Even children of 6 and 7 years old, 6-7 वर्षाची लहान मुलं सुद्धा they also got together and prayed त्यांनी पण तिथे प्रार्थना केली. for countries other than America. They used to pray for countries as the Lord gave the names of the countries. इतर देशांसाठी प्रार्थना करायचे. अमेरिका देश सोडून जसं प्रभू त्यांना नावं सुचवायचा ती नावं त्या देशांची नावं घेऊन प्रार्थना करायचे. Maybe one of the reasons we are saved is because of their prayer also. आणि कदाचित Who आज knows? आपलं जे तारण झालेलं आहे त्या तारणामागे कदाचित त्यांची प्रार्थना 1736 साली केलेली कारणीभूत असेल. कुणाला माहिती आहे? Because prayer, it does not hit in time, it's outside time. कारण प्रार्थना काळात मानलेली नाही, ती काळाच्या पलीकडे जाणारी आहे. Prayer is spiritual. प्रार्थना आध्यात्मिक काम आहे. It's not bound in time. प्रार्थना काळात बांधलेली नाही, प्रार्थना आध्यात्मिक काम आहे. Amen. Amen. So whether it was in 17th century or 14th century, it's outside time, so it means that prayer was just made. तर ते 17व्या शतकात असो, 14व्या शतकात असो किंवा कुठल्याही शतकात असो किंवा आपल्या या मॉडर्न 21व्या शतकात असो, प्रार्थना ती आध्यात्मिक आहे. Amen. Amen. It means as though it is made now. आणि जणू ती प्रार्थना अशी असते की आत्ता केलेली आहे. Praise the Lord. Amen. We remember in All Saints School we used to have this kind of prayer. आम्हाला आठवतं ऑलसेन शाळेमध्ये जेव्हा आपलं चर्च खडकीला होतं त्याला असल्या पद्धतीच्या प्रार्थना आम्ही करायचो. We had only about 12 or 15 people, but we used to travail and pray. 12-15 माणसं असायचो पण असे रडून प्रार्थना करायचो, असे कणायचो की बस. Amen. Amen. Even after 25 years, that All Saints Hall is still conducting meetings only. 25 वर्ष लोटली पण आज त्या ऑलसेन्सच्या हॉलमध्ये त्या वर्गामध्ये अजूनही आध्यात्मिक सभा कुणाच्या का होईना पण भरतात. People are being saved in that hall आणि लोकांचं तारण त्या क्लासरूम मध्ये त्या हॉलमध्ये अजूनही होत आहे. because that place is soaked with travailing prayer. कारण ती जी जागा आहे ती इतकी कडून कळा सोसून केलेल्या प्रार्थनेनी भरलेली आहे की बस. When you pray for your beloved ones, when you pray for the church members, when you pray for your pastors, God will immediately respond to you. जेव्हा If it is तुम्ही travailing तुमच्या prayer. प्रियजनांसाठी, आप्तजनांसाठी, तुमच्या स्वतःच्या पास्टरांसाठी अशा पद्धतीनं रडून कळून प्रार्थना करता त्याला लगेच देव त्याचं उत्तर तुम्हाला देईल. Praise the Lord. Amen. 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 You need to pray. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. गिव्ह मी अ रूम लाईक दॅट, आय विल डू इट. Amen. हे सुरू कर दे. He can even develop and grow the people. तुम्ही कडून लोकांना विकसित करू शकता आणि वाढवू शकता बरं का. That's why the end of Malachi says म्हणून मलाकीचा शेवट आपल्याला असा सांगतो. in Malachi 3:1, मलाकी 3रा अध्याय त्यातलं पहिलं वचन. and the Lord whom you seek will suddenly come to his temple. मलाकी 3रा अध्याय त्यातलं पहिलं वचन. आणि ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो अचानक मंदिरात अकस्मात येईल. See, he will answer your prayer immediately. ज्या प्रभूला तुम्ही शोधत आहात तो अकस्मात मंदिरामध्ये आलेला तुम्हाला दिसेल. याचा अर्थ प्रभू तुम्हाला लगेच उत्तर देईल. Amen. आमेन. Look at Epaphras. एपाफ्रास बघा. Amen. आमेन. एपफ्रात मराठीमध्ये ज्याला एपफ्रात असं नाव आहे. In Colossians 4:12 and 13, कलसई 12 आणि 13 Paul said, पॉल बोलला, Epaphras, who is one of you, a servant of Christ, saluteth you always, laboring fervently for you in prayer, Hallelujah. that you may stand perfect and complete in all the will of God. For I bear him record that he has a great zeal for you, and them that are in Laodicea, and them in Hierapolis. कलसी 4, 12 आणि 13 पॉल काय म्हणतो या माणसाविषयी बघा. येशू ख्रिस्ताचा दास एपफ्रास तो तुमच्यातला आहे. तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्व काळ तुम्हासाठी झटत आहे याकरता की तुम्ही देवाच्या संपूर्ण इच्छेप्रमाणे परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री झालेली असे होऊन तुम्ही उभे राहावे. See, तुमच्यात आहे means तुमचा. he's a member of your church. जो एपफ्रास तुमच्यातला आहे, तुमच्याच चर्चचा एक मेंबर आहे. Praise the Lord. He's Hallelujah. saying he is the member of your church. पॉल म्हणतोय तुमच्याच चर्चचा मेंबर आहे एपफ्रास. You don't pray for a member of somebody else's church. दुसऱ्या कुणाच्या चर्चच्या मेंबरसाठी तुम्ही प्रार्थना नका करू किंवा Okay. करणार नाही.
You can do it, but हे करू that should not शकता. be the priority. करू शकता पण प्राधान्य त्याला नको. Some people are more interested in other churches, what is happening, than what is happening in their own church. काही मेंबर्सना आपल्या स्वतःच्या चर्चमध्ये काय होत आहे त्याची काही पडलेली नसते आणि बाकी इतरत्र सगळ्या चर्चमध्ये काय चाललंय त्यात फार इंटरेस्ट. Amen. Paul says, Paul म्हणतो, Epaphras is the member of your church एपफ्रस तुमच्यामधलाच एक तुमच्या चर्चचा मेंबर and is always laboring fervently for you in prayers. आणि आपल्या प्रार्थनांमध्ये सर्व काळ तो तुमच्यासाठी झटत आहे म्हणजे कणत आहे. का? का? That you may stand perfect and complete. की तुम्ही अगदी परिपूर्ण आणि खात्री झालेले उभे राहावे. See, he was asking God to make the members of the church strong and perfect. तो देवाला मागत होता की देव बाप्पा माझ्या चर्च मधले मेंबर परिपूर्ण कर, तुझ्यामध्ये त्यांना खंबीर कर, त्यांना धड उभं कर, त्यांना स्ट्रॉंग उभं कर. That is the laboring. याला म्हणतात कळा. Anybody can do that then. बाकी मग कोणी करू शकतं मग. Amen. Amen. If Epaphras can do it, anybody can do it. एपफ्रात करू शकतो तर ह्याचा अर्थ आपल्यातलं कोणीही हे करू शकतो. करायला गेलं तर सगळं होतं ब्रदर. You don't need to be only a cell leader. You don't need to be. करायला गेलं तर सगळं होतं सिस्टर. त्याच्यासाठी आपण सेल लीडरच पाहिजे का मोठा लीडरच पाहिजे असं काही If नाही. we cannot do these things, we can do this thing. या बाकीच्या गोष्टी जर आपल्याला करता आल्या नाहीत तर असल्या गोष्टी करायला काही ऑब्जेक्शन नाही. Amen. Amen. Sisters can do it. सिस्टर आपण मिळून करू शकतो. मी पुढाकार घेते. Men can do it. पुरुषही करू शकतात. If we are seeing that we are not putting our hand into anything, जर तुम्हाला असं आढळलं की मी काहीच करत नाहीये, माझ्या हातात काहीच काम नाहीये, do this. हे करूया. Like Epaphras, जसं एपफ्रातनी केलं. Lord, प्रभू strengthen my people. माझी माणसं ना तू शक्तिमान कर, Strong कर. माझ्या चर्चचे मेंबर स्ट्रॉंग कर. तो एक्स माणूस आहे ना प्रभू, तो खूप गोंधळ घालतो आपल्या चर्च मध्ये, त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो. See, you can pray. करू शकतो आपण अशी प्रार्थना. See, you don't need to just pray for a pastor. प्रभू त्याला बदल. अरे किती बदलायचं? हो ना, फक्त पास्टांना बदल. पास्टर म्हणजे पास्टांना किती बदलायचं, तू कधी बदलायचं. See, we need to pray for those people who are not yet matured. जी माणसं अजून प्रभू मध्ये समंजस झालेली नाहीत, प्रौढ झालेली नाहीत, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. Prevailing prayer is for those people who have no formation of Christ. कळा सोसून केलेली प्रार्थना अशा बिलीवर ख्रिश्चन लोकांसाठी केलेली प्रार्थना असते की जे बिलीवर आहेत, जे ख्रिश्चन आहेत, पण ज्यांच्यामध्ये ख्रिस्त अजून रूपधारी नाही. Sometimes you see it. कधी कधी तुम्ही पाहता People are 20 years in the Lord, but they behave like 20 days in the Lord. Isn't it? 20 वर्ष माणसं प्रभूमध्ये येऊन झालेली असतात आणि त्यांच्याकडे बघितलं, त्यांचं ऐकलं तर असं वाटतं की आता नुकता एक 15-20 दिवसापूर्वीच हा प्रभूकडे आलाय बहुतेक. Amen. Now people will say, लोक म्हणतील but does not Paul again in another place in Colossians 2 says that we are complete in him? नाही, कलसी 2 मध्ये पॉल असंही म्हटला ना की ख्रिस्तामध्ये आपण पूर्ण आहोत, तर कशाला हे बाकीचं सगळं करायचं. Because he says in Colossians 2:10 that we are all complete in him. कारण कलसी 2:10 मध्ये पॉल बोलून गेलेला आहे की ख्रिस्तामध्ये आपण सगळेजण पूर्ण आहोत. If that be true, तर असं जर खरं आहे why does Epaphras pray for the saints in Colossus? तर मग एपफ्रातनी का त्या कलसी मधल्या चर्च मधल्या मेंबर्स साठी अशी कडून प्रार्थना का केली. Potentially we are all complete in him. कुवत म्हटलं तर आपण सगळेजण प्रभूमध्ये पूर्ण आहोत. We are complete in the finished work of Christ. ख्रिस्तानं जे काम पूर्ण केलेलं आहे त्यामध्ये कुवतीनं म्हटलं तर आपण सगळे पूर्ण आहोत. Jesus said it is finished. येशू बोललेला की हे झालं, हे संपलं. His atonement work is finished. येशूचं खंडणीचं काम मानव जातीसाठीचं संपलेलं You आहे cannot add anything to it. आणि तुम्ही त्याच्यामध्ये किंवा मी त्याच्यामध्ये काही भर घालू शकत नाही. Amen. आमेन. But for that perfect work to enter our lives and make us perfect, we need to pray. पण ख्रिस्ताचं जे परिपूर्ण कार्य आहे ते परिपूर्ण कार्य आपल्या हृदयामध्ये येऊन परिपूर्ण व्हायला आपण झटावं लागतं. Amen. And आमेन. prayer is the key that must be released for the perfecting of the saints. आणि प्रार्थना हीच गुरुकिल्ली आहे. जर आपल्याला चर्च मधले मेंबर्स आणि प्रभूचे संत प्रभूमध्ये वाढून त्यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झालेला पाहायचा असेल तर प्रार्थनेशिवाय पर्याय नाही. Amen. आमेन. There are various avenues I'm giving you. वेगवेगळी रीत मी तुम्हाला सांगत आहे. The word can change people. म्हणजे वेगवेगळे गल्ली आणि बोळ मी तुम्हाला दाखवत आहे. शब्दांनी माणसं बदलतात, Praying can change people. प्रार्थना करून माणसं बदलतात, Prevailing prayer can change people. कळा सोसून केलेल्या प्रार्थनेनेही माणसं And so बदलतात. we need to use all these collective forces तर- for the growth
of the church. तर चर्चची वाढ होण्यासाठी आणि परमेश्वराच्या महामार्गाकडे घेऊन जाण्यास्तव या सर्व गल्लींचा आणि बोळांचा वापर आपण केला पाहिजे, तर शेवटी महामार्गाला ठीक लागू. Amen. आमेन. So this should be added with preaching with the word, तर शब्दाचा जो संदेश आपण सांगतो त्याच्याबरोबर Admonishing, शब्दाचा संदेश सांगत असताना instruction. थोडा बोध करायचा, थोडा सल्ला द्यायचा, and then mix it up with even prayer and then travailing prayer. प्रार्थना पण करायची, कास सोसून प्रार्थना पण करायची, सगळं एकत्रित चालू द्यायचं. Like James says, pray for one जसं another. याकोब म्हटला, एकमेकांसाठी प्रार्थना करा. Yes, we need to pray for one हो, another. आपण एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. In Colossians 1:2, Paul says, कलसई 1:2 मध्ये पॉल बोलला, for I would that you knew with what great conflict I have for you and for them at Laodicea and for as many as have not seen my face in the flesh. कलसई 2nd chapter 1st verse, दुसरा अध्याय पहिलं वचन कलसई. तर तुम्हासाठी व जे लावदिकियातले त्यांच्यासाठी व जितक्यांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिलेले नाहीये त्यांच्यासाठी मला केवढे श्रम आहेत हे तुम्ही जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. See that? हा. What he's saying? काय म्हणतोय I पॉल? want you to know एक्झॅक्टली पॉलला म्हणायचंय तरी काय? पॉल म्हणतोय माझी इच्छा आहे की तुम्ही जाणून घ्या, with great conflict I am striving for you. राजांनो, मी तुमच्यासाठी फार श्रम करत आहे. And even for people at Laodicea. आणि लावदिकिया मधल्या लोकांसाठी सुद्धा मी फार श्रम करत आहे. Even to those people who have not seen my face. आणि ज्यांनी माझं तोंड आजवर पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी पण मी फार श्रम करत आहे. We have to reach that level. त्या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. Amen. आमेन. We have to reach that level. त्या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पण आधी आपण आपल्या मुलांसाठी आधी प्रेयर करू. होया, लेट्स बिगिन चॅरिटी फ्रॉम द हाऊस. Because when we pray for the whole world and we never pray for our own children. कारण कधी कधी अख्ख्या जगासाठी आपली प्रार्थना चाललेली असते आणि पोटच्या मुलांसाठी काहीच नाही. Amen. आमेन. आपण सगळ्यांना सुधारायला चाललो हो ना. आणि नंतर आपलंच मुलं सुधरत नाही. हालेलुया. आणि लोक म्हणतात तुमचं मुलांना आधी सांगा ना. हो, मग कसं वाटतं? मग पार कसं कसं होतंय. Now that doesn't mean we stop praying for the whole world and all our lives we are only praying for our children. याचा अर्थ असा नाही की आता जग आणि जगातल्या माणसांसाठी प्रार्थना करायचीच नाही आणि आयुष्यभर आता मी आणि माझी मुलं एवढीच प्रार्थना करायची असं मी म्हणत नाही. Amen. आमेन. Let not the pendulum swing like that to extreme corners. पण पेंडुलम असा एकदम कधी या टोकाला मग झिंग, या टोकाला मग झिंग, त्या टोकाला असं नको, जरा बॅलन्स घालू दे. Praise the Lord. Amen. So Paul is saying, पॉल म्हणतो let us pray. चला काय करूया? We'll Prayer pray. करूया, प्रार्थना करूया. Amen. Amen. In Colossians 1:9 and 10, कलसई 1:9 आणि 10 what it says. काय लिहिलंय वाचूया. यामुळे आम्हीही हे ऐकले त्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना करण्यात अंतर करीत नाही आणि असे मागतो की सर्व ज्ञान व आत्मिक समज यात तुम्ही त्याच्या इच्छेच्या पूर्ण ज्ञानाने भरलेले व्हावे, See that? यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरता प्रत्येक चांगल्या कामात फळ देत आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने वाढत त्याला योग्य असे चालावे. Praise the Lord. Amen. For this reason, we also, since the day we heard it, do not cease to pray for you and to ask that you may be filled with the knowledge of His will in all wisdom and spiritual understanding, that you may walk worthy of the Lord, fully pleasing Him, being fruitful in every good work and increasing in the knowledge of God, being strengthened with all might according to His glorious power for all patience and long suffering with joy. आमेन. See that? हालेलुया. आणि सर्व सहनशीलता व Yes. आनंदयुक्त धीर 11 वचन तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून त्याच्या गौरवी बळाप्रमाणे तुम्ही सर्व सामर्थ्याने समर्थ व्हावे. Amen. Amen. So why the travailing? तर का बरं कणायचं? Why the groaning? का बरं कळा सोसायच्या? Can we just have faith and believe that the souls will be developed? फक्त विश्वास ठेवून चालत नाही का हो? की नाही माझा विश्वास आहे माणसं वाढतील, That Christ may be manifested in others? की ख्रिस्त लोकांमध्ये इतरांमध्ये तसाच रूपधारी होईल. Don't we have the anointing, Pastor? पास्टर आपल्यामध्ये विश्वास आहे, आपल्यावरती अभिषेक आहे ना, मग Don't का? we have the calling? आपल्यावरती पाचारण आहे ना, Isn't that enough, Pastor? आणि पाचारण आणि अभिषेक पुरेसा नाही का Yes, पास्टर? we have the calling, we have the anointing ठीक आहे, आपल्याला पाचारण आहे, आपल्यावर अभिषेक आहे, सगळं बरोबर आहे. to do what God has called us to do. परमेश्वराने आपल्याला जे काही करायला पाचारलंय ते करण्यासाठी पाचारण आहे, अनॉइंटिंग आहे, सगळं आहे, सगळं बरोबर आहे. But you have to deal with emotions. पण भावना पण जरा कधी हाताळल्या पाहिजेत You ना. have to deal with fleshly people. आणि जी अंगातली माणसं असतात, दैहिक माणसं असतात, त्यांच्यामध्ये घुसून काम करायला लागतं. Amen. आमेन. See, you don't get all 100% spirit walking Christians here in the church. चर्च मध्ये सगळे 100% आत्म्यात चालणारे बिलीवर मिळत नाहीत. Amen. आमेन.
Just because somebody is not walking in the Spirit doesn't mean you cannot walk with them. आणि कोणीतरी आत्म्यात चालत नाहीये म्हणून आपण त्यांच्या बरोबर चालूच शकत नाही आणि चालायचंच नाही असंही नाही. If you don't walk with them, how will you know whether they are in the flesh or in the Spirit? तुम्ही त्यांच्या बरोबर चालला नाही आणि 2 मिनिटं बसला नाही तर तुम्हाला कसं कळणार हा आत्म्यात आहे का नाहीये. Once you know that this person is not in the Spirit, you can go home and pray for him. आणि एकदा तुम्हाला त्याच्या बरोबर 2 मिनिटं बसून बोलून समजलं की हा अजून आत्म्यामध्ये नाहीये तर घरी जाऊन खोलीमध्ये बंद करून त्याच्यासाठी प्रार्थना करायची की दे बाप्पा याला पहिला आत्म्यामध्ये आण. Praise the Lord. Amen. Some people never come to church, so how will you know somebody is in the flesh or in the Spirit? काही माणसं चर्चला कधी येत नाहीत मग कसं समजून घ्यायचं की त्यांच्यातले काही आत्म्यात आहेत का देहात आहेत का काय आहेत का कोण आहेत का कुठचे आहेत. Amen. आमेन. You see, after the meeting also, if you spend some 10 minutes with somebody, you will come to know how much percentage he is in the Spirit, how much percentage he is in the flesh. कसं असतं मीटिंग नंतर सर्व्हिस नंतर सुद्धा एक 5-10 मिनिटं आपण एकमेकांबरोबर घालवली एकमेकांशी बोललो तर आपल्याला लगेच समजतं की आत्म्यामध्ये हा 10%, 100%, 90% आहे का नाहीच आहे. Sometimes you know it, कधी कधी समजतं that this person I'm talking to, की या ज्या माणसाशी मी बोलत आहे he is 80% in the flesh and 20% in the Spirit. 80% हा देहात आहे आणि 20% हा आत्म्यात आहे. And so I have to pray for him. मला प्रार्थना करून ह्याच्यातले ते 80% भरून काढायला लागतील. Amen. आमेन. Sometimes when you meet somebody, you come to know that he is 80% in the Spirit and 20% in the flesh, and you are 40% in the Spirit and 60% in the flesh. आणि कधी कधी समजून येते एखाद्या माणसाला मी भेटल्यानंतर की अरे हा समोरचा 80% आत्म्यात आणि 20% केवळ देहात आहे पण मी तर 40% आत्म्यात आणि 60% अजून देहात आहे. मग त्याला सांगायचं तू माझ्यासाठी प्रार्थना कर. मग असं लक्षात आलं ना योगीच मोठेपणा करायला जायचं नाही नम्र होऊन त्यांना म्हणायचं सिस्टर माझ्यासाठी प्रेयर करा ना. Yes, you develop like that. असं विकसन होतं. You come to know कळतं when you talk with the person. एखाद्या माणसाशी बोलायला सुरुवात केली की लगेच समजतंय. This person is 80% in the Spirit लगेच व्हायब्रेशन सुरू होतात की हा 80% आत्म्यात आहे and 20% in the flesh. आणि 20% जरा अंग आहे वो डील हो जाएगा. But me, पण मी 80% मी फ्लेश मध्ये हे बाप्पा. 20% फक्त स्पिरिट आहे. तर मी बोलू नको त्याला, हो ना. त्याला सांगायचं तू माझ्यासाठी हो ना ह्यांच्याशी बोलल्यानंतर मला आढळलं ह्यांच्यापेक्षा जास्त अंगात माझ्याच येते. So, we need to have that kind of humility to tell that person, please pray for me. तर अशा पद्धतीची नम्रता पाहिजे की त्या माणसाला शेवटी म्हणावं की माझ्यासाठी जरा प्रेयर करावं. Praise the Lord. Amen. आमेन. It's not just putting on a spiritual garb, but it should be from the Spirit. केवळ आध्यात्मिक आव आणून आणि ढोंग करून फायदा नाही खरोखर आत्म्यामधनं हे सगळं यायला पाहिजे. Moses was taking the people into the wilderness. मोशे अरण्यात लोकांना घेऊन जात होता. In fact, he was not taking them into the wilderness, he was taking them to the promised land. आणि मोशे अरण्यातनं लोकांना घेऊन जात होता असंही नाही तर लोकांना तो अभिवचन दत्त देशाकडे घेऊन चाललेला होता आणि मध्ये आलं अरण्य. Amen. आमेन. Now, in that walk, तर त्या सगळ्या प्रवासात in that 40 years, he came to know how many were in the flesh and how many were in the Spirit. त्या 40 वर्षांमध्ये मोशेला समजलं की ह्या सगळ्या जमातीमध्ये आत्म्यातले किती आहेत आणि अंगातले किती आहेत. 40 years, if you are walking with somebody, surely you will come to know inside out of that. 40 वर्षाचा कुणाबरोबर आपण चाललो तर लगेच नसनाडी समजून येते की आत्म्यात किती आहेत आणि अंगात किती आहेत. Hey, but that didn't change Moses to पण become ठीक like them. आहे पण ठीक आहे त्यानं काही मोशे बदलला नाही आणि जे अंगात होते त्यांच्यासारखा मोशे अंगात येऊन वागायला लागला नाही. Amen. आमेन. He walked with his God. मोशे देवाबरोबर चालत राहिला. But one thing we see, पण एक गोष्ट आपण पाहतो he was under tremendous pressure प्रचंड प्रेशर असायचं मोशेवर because there were mixed crowd. कारण सगळी मिसळलेली लोकांची गर्दी. Just imagine every day taking that millions of people into the wilderness, talking with them and hearing all their grumbling and कल्पना griping करा and complaining. त्या सगळ्या लाखो लोकांना रोज अरण्यामध्ये चालवायचं मग कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय कोणाचं काय रडगाणं चाललंय कोणाचं काय चाललंय त्यांचं सगळ्यांचं ऐकायचं. Amen. आमेन. If all were Caleb and Joshua, no problem. सगळेच कालेब आणि यहोशू असते तर नथिंग लाईक इट काही समस्या आलीच नसती. The anointing can see you through, you have no trouble. आणि मग अभिषेक तुम्हाला पार घेऊन जाईल काही त्रास होणार नाही. In 15 days, they would have reached the promised आणि land. पुढच्या 15 दिवसामध्ये ते अभिवचन दत्त देशात पोहोचले पण असते सगळे यहोशू आणि कालेब असते तर. Amen. आमेन. पण नव्हते. But then when there are people who remember Egypt quite often, पण अशी जेव्हा लोकांची मिसळलेली गर्दी त्या जमातीमध्ये होती की जी म्हणायची इजिप्त देशच बरा होता amen, त्यांना they सारखी were सारखी talking more of Egypt than the promised land. आणि अभिवचन दत्त देशापेक्षाही जास्त इजिप्तच्या गप्पा मारायची की आपला मिस्र देशच चांगला होता बाबा. And smelling of onions because they were only thinking upon onions आणि and सारखा garlic. कांद्याचा लसणाचा वास सारखा कांद्याचा आणि लसूणाचा वास की कांदे लसूण काय मस्त तिथं आपलं चालायचं ना. So, Moses, he had lots of pressure. तर मोशेवरती खूप दबाव खूप प्रेशर Like in our church, जसं आपल्या चर्चमध्ये some people will come exactly when I am
5 minutes before I end my message, they will walk in and sit down. काही माणसं आपल्याही चर्चमध्ये बरं का, नक्की इंटरेस्टिंग टॉपिक, हालेलुया. काही माणसं आपल्याही चर्चमध्ये, माझा संदेश त्यांना माहितीये 12:15 वाजता सुमारे पास्टर संपवतात. 12:10 चर्चमध्ये एंट्री. Amen. And then basta. काय 12:10 माहित नाही काय येणार. बोलतात ते. 12:10 येणार, बसणार. काय माहित नाही, जोडपास काय बोलते, काय समजलंच नाही मला. काय बोलले कळलं नाही. कसं कळेल, अगोदर कुठे होता? When we were going for the movies, when we were in the world, जगामध्ये असताना, पिक्चरला जाताना काय करायचं? काय करायचं? स्टार्ट पासून बघायचं का? नाही नाही, स्टार्ट पासून नाही, ऍडव्हर्टाइज मध्ये जायचं आम्ही. स्टार्ट पण नाही, सुरुवात तर सोडा, सुरुवात तर मिस नकोच व्हायला आहे. जाहिराती सगळ्या बघायला See? पाहिजेत. And so Moses was under great pressure. तर मोशेवर खूप प्रेशर. Amen. कोण काय बोलतो कधी यांच्या अंगातील काही सांगतच नाही. Bible says बायबल म्हणतं in Numbers 11, गणना 11, 11 to 15. गणना 11, 11 ते 15. And Moses said unto the Lord, wherefore as have you afflicted your servant, and wherefore have I not found favor in your sight, that you have laid the burden of all these people upon me? Have I conceived all these people? Have I begotten them, that you should say unto me, carry them in your bosom, as a nursing father bears that suckling child unto the land which you swore unto your fathers? When should I have flesh to give unto all these people? For they weep unto me, saying, give us flesh, that we may eat. I am not able to bear all these people alone, because it is too heavy for me. And if you deal so with me, kill me, I pray thee, out of hand, if I have found favor in thy sight, and let me not see my wretchedness. गणना 11वा अध्याय 11 ते 15. मोशे काय बोलतोय बघा. मग मोशे यहोवाला म्हणाला, या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर घालून तू आपल्या दासाला दुःख का देतो, आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी का होत नाही? मी या सर्व लोकांचे गर्भधारण केलेले आहे का? मी त्यांना प्रसवलेलं आहे का? मग तू मला का म्हणतो की ज्या देशाविषयी मी यांच्या पूर्वजांशी शपथ केली तिकडे जसा पाळणारा बाप ताने बाळ वाहून नेत असतो, तसा तू यांना आपल्या उराशी धरून वाहून ने. या सर्व लोकांना मांस द्यायला मला कुठून मिळणार आहे? कारण ते माझ्याजवळ रडून म्हणतात, आम्हाला खायला मटण दे. मी एकटा या सर्व लोकांना वाहायला समर्थ नाही, कारण ते ओझे मला फार भारी आहे. तू जर मला असे करतो तर तुझी कृपादृष्टी माझ्यावर असल्यास मला मारून टाक, आणि मला माझी दुर्दशा पाहू नको देऊ. Amen. See now, Moses had no travailing for Caleb and Joshua. कालेब आणि यहोशुवासाठी मोशेला काही प्रसूती काळ सोसाव्या लागल्या नाहीत. He was not fighting with God that they have become a burden for me. मोशे देवाशी असं म्हणून भांडत नव्हता की कालेब आणि यहोशुवा माझ्यासाठी ओझं झालेले आहेत. No, no, no. नाही. He was talking about all the rest who were complaining, who had no formation of Christ in them. बाकीच्या सगळ्यांविषयी न मोशे बोलत होता की बाकीची सगळी माणसं जी सारखी तक्रार करतात आणि कुरकुर करतात आणि ज्यांच्यामध्ये अजून सुद्धा ख्रिस्त रूपधारी नाही. See, he was travailing about them. त्यांच्याविषयी तो कळा सोसून देवाला सांगत होता. So when Paul is speaking about travailing, तर पॉल जेव्हा कळा सोसण्याविषयी बोलतो, he was not talking about travailing for Luke or Mark तो लूक किंवा मार्क यांच्यासाठी बोलत नाहीये, or for Barnabas. No, किंवा no, तो no. बर्णबासाठी हे सगळं बोलत नाहीये. He's not speaking about Peter or James or John. तो पेत्र, योहान, याकोब यांच्याविषयी न बोलत नाहीये की त्यांच्यासाठी मी किती काळ सोसू, कधी यांच्यात ख्रिस्त रूपधारी व्हायचा नाही. अरे मग मोठं भांडण होणार. हा, नाही तर सगळं मग- apostles लोक. हो, 12 प्रेषितांमध्ये झुंपेल मग. No. पण असं नाही. He was not travailing for Peter, James and John. पेत्र, योहान, याकोबासाठी तो काही प्रसूती काळ सोसत नव्हता पॉल. Amen. आमेन. Yes, he was praying for them, हा, पेत्रासाठी, योहानासाठी, याकोबासाठी, बर्णबासाठी पण पॉलनी प्रार्थना केल्या, but he was not travailing for पण them. त्याच्यासाठी असं कळा सोसून वगैरे प्रार्थना नाही केल्या. You need to travail only for the weaklings first. अशक्त असतात ना, जे प्रभूमध्ये अशक्त असतात ना, त्यांच्यासाठीच पहिलं आपण कळा सोसून प्रार्थना Because करायची. he says that Christ may be formed in them. That means the Christ has not been formed in them. Once it was, but they backslid going in the world, and now he's praying that Christ may be formed in them once कारण again. तो असं म्हणतोय की पुन्हा त्यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हायला हवा. याचा अर्थ एकेकाळी त्यांच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला होता, पण त्याच्यानंतर ते कॅज्युअल झाले, मागे पडले, घसरले. मग आता परत अशी वेळ आलेली आहे की कळा सोसून पॉल म्हणतोय की पुन्हा त्यांच्यात ख्रिस्त रूपधारी होताना मला पाहायचं आहे. Let me tell you, मला सांगू दे, anybody speaking on travailing message, you will not get a big crowd like this. कळा सोसायचा हा असा संदेश कोणी जर देताना तुम्हाला आढळलं
तर त्यांचा तो संदेश ऐकायला येणारी फारशी माणसं तुम्हाला दिसणार नाहीत. You won't get such a crowd. तुम्हाला एवढी गर्दी दिसणार सुद्धा नाही जर कोणी प्रसूती वेदना कण्ण कळा याच्यावर बोलत असेल तर. You speak on faith, you speak on anointing, you will get lots of people. अलीकडे तुम्ही विश्वासाविषयी बोला, अभिषेकाविषयी बोला, अशी गर्दीच्या गर्दी लोकांची ऐकायला येऊन बसेल. But God is drawing you here. पण देव तुम्हाला या बेथेलकडे खेचून आणतोय. Amen. आमेन. God wants you to know this truth. देवाची इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांना हे सत्य कळलं पाहिजे. In these last days, या शेवटच्या दिवसात God is developing you परमेश्वर in तुम्हाला every area. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक भागात विकसित करत आहे. And you are hungry for God. आणि तुम्ही देवासाठी भुकेले आहात. Amen. आमेन. Otherwise, nobody will like to hear on travailing and नाही तर groaning. कळा सोसणे आणि प्रसूती वेदना देणे हा संदेशच कुणाला ऐकायला आवडणार नाही. पण तुम्ही एवढी मोठी संख्या इथे येऊन बसला याचा अर्थ तुम्हाला देवाची भूक आणि तहान आहे. Praise the Lord. Hallelujah. See, there is a travailing in a measure that you do it for others, but greater measure you reserve it for those people who have no formation of Christ in them. प्रमाणामध्ये काही लोकांसाठी आपल्याकडे कळा असतात, पण ज्यांच्यामध्ये अजूनपर्यंत ख्रिस्त रूपधारी झालेला नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये कळा असतात. You need to travail and pray when somebody is very serious and about to die. एखादा माणूस समजा फार सिरियसली आजारी आहे आणि मरणारच आहे, त्याच्यासाठी तुम्ही कणून प्रार्थना करा, नाही असं नाही. But when somebody backslides also, for them you need to travail and पण pray. एखादा माणूस जर प्रभूतनं घसरलेला आहे, मागे पडलेला आहे, त्याची वाढच खुंटलेली आहे, Amen. तर त्याच्यासाठी सिरियसली बसून प्रसूती वेदना आणि कळा सोसून प्रार्थना करायला पाहिजे. Generally speaking, you can travail for anybody, सर्वसाधारणरित्या म्हणायला गेलं तर तुम्ही कुणासाठी सुद्धा कळा सोसून प्रार्थना करू शकता. but पण there should be pain for that travailing. If there is no pain, there is no travailing. वेदना बसल्या पाहिजेत, चिमटे बसले पाहिजेत. जर कळा नाहीत, जर वेदनाच नाही, तर त्या कण्याला काही अर्थ नाही. That means याचा अर्थ you are pained about somebody. तुम्हाला वेदना होतात, चिमटे बसतात मला त्या समोरच्याचं असं बघून. Maybe that person has hurt you also, कदाचित त्या समोरच्या माणसाने तुला वाईट वाटेल असं काही केलंही असेल and you have pain in you. आणि तुला वेदना होत असेल Are you understanding? की ह्याने असं कसं केलं And he is wrong. आणि तो चुकीचा आहे And now you don't want to retaliate. आणि आता तुला तो प्रत्युत्तर करायचं नाही, But there is pain. पण तुला वेदना आहेत. You can convert that pain into travailing. त्या वेदना तू कण्यात बदल, You can go in the room खोलीत जा and say, Lord, आणि म्हण प्रभू he hurt me. त्यांनी मला वाईट वाटेल असं केलं, But Lord, पण प्रभू I turn this pain into travailing for him. त्या सर्व वेदना मी त्याच्यासाठी कडून प्रार्थना करण्यात बदलते. Lord, प्रभू bring your nature in him, Lord. तुझा स्वभाव त्याच्यात निर्माण कर, Change that person. त्या माणसाला बदल. God will be more faster to hear you in this kind of attitude than any kind of attitude. असल्या पद्धतीची जी वृत्ती घेऊन आपण येतो ना, त्या वृत्तीमध्ये देवा पटकन तुमचा आणि माझा ऐकेल. बाकी कुठली वृत्ती घेऊन आलो तर नाही ऐकणार. Amen. पण असली वृत्ती असेल तर देव पटकन उत्तर देतो. Because कारण if somebody hurt you, समजा कोणी तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी केलं आणि बोलले, you just carry that pain in you. तुम्ही त्या वेदना मनात ठेवल्या, There is no benefit. तर त्यातनं लाभ तर काही नाही, It's going to ruin you. त्यातनं तुझाच नाश आहे. Amen. कडूपणा अंतःकरणात बाळगून तुझाच नाश आहे. And one level is just to forgive and to forget. एक स्तर आहे की चल बाबा माफ कर आणि विसर, But still, पण तरी there are certain things you cannot completely forget. काही गोष्टी पूर्णपणे विसरता येत नाही. Amen. Amen. It is still there in you. असतं तुमच्यामध्ये आत ते. You may delete, like in a computer, you may just press that key, delete. It is deleted on the monitor, but not from the hard disk. तुम्ही डिलीट करू शकता, त्या मॉनिटरवरनं डिलीट होईल, त्या स्क्रीनवरनं डिलीट होईल, पण हार्ड डिस्क वरनं डिलीट Somewhere नाही. it is there. कुठेतरी ते असतं. And when that spot, sensitive spot is touched again, it comes back. आणि तो संवेदनाशील जो भाग आहे, त्या भागावरती परत जर कोणी बोट ठेवलं तर ते दुखायला But लागतं. the blood of Jesus can wash it away. पण येशूचं रक्त त्याला धुवू शकतं. Every time it crops up, the blood of Jesus can wash it away. ज्या दरवेळेला ते वर येतं, येशूचं रक्त त्याला धुवू That शकतं. is first level. ते पहिलं स्तर. Second level is दुसरं स्तर the higher level. उच्च. You take that pain in your prayer room ती वेदना, ते वाईट वाटलेलं तू तुझ्या प्रार्थनेच्या खोलीत ने and say, Lord, आणि म्हण प्रभू that person has hurt me. त्या व्यक्तीनं मला फार आज वाईट वाटेल असं केलं, I didn't retaliate, Lord, मी त्याला प्रत्युत्तर केलं नाही, but I come to you. पण मी तुझ्याकडे आले आहे. Lord, प्रभू let your nature come in him. तुझा स्वभाव त्या माणसात निर्माण कर, You change him. तू त्याला बदल. Whatever you want to do it to him, but change him, Lord. तुला जे त्याचं करायचं असेल ते कर, पण त्याला बदल. You come out of the room. प्रेयर रूम मधून बाहेर ये.
You have touched God. तू देवाला स्पर्श करून आली, You have touched the heart of तू God. देवाच्या हृदयाला स्पर्श करून Then आली. you behave as though nothing is wrong. आणि मग वागायचं कसं? मग कुचकडासारखं परत वागायचं नाही, मग सगळं व्यवस्थित आहे असं वागायचं. God will deal with that person. देव त्या माणसाच्या जीवनात काम He will करणार deal to such an extent that the formation of Christ has to come in. आणि असं कार्य देव त्या माणसाच्या जीवनात करणार की त्या माणसात ख्रिस्त रूपधारी झालाच पाहिजे. One day he will come to you एके दिवशी तो माणूस तुझ्याकडेच येईल and say, please forgive me, आणि म्हणेल प्लीज मला क्षमा करा, because God has been dealing with कारण him. देव माझ्या जीवनात कार्य करत आहे सध्याला. Whoever it is, कोणी असो, whether they are hindering you or troubling you or going away from Christ, or तुम्हाला अडचण देणारे असो, तुम्हाला त्रास देणारे असो, ख्रिस्तापासून लांब जाणारे असो, it causes pain. त्यातनं वेदना होतात. Your own children, तुमची स्वतःची if मुलं, they are not saved, जर समजा तुमच्या स्वतःच्या मुलांचं तारण झालं it नाही causes pain. तर त्यातनं वेदना होतात. If it causes pain, आणि त्यातनं जर वेदना होत आहेत you have to put it for the proper use. तर तुम्ही त्या वेदना योग्य वापरा, Amen. त्याचा गैरवापर नको. Like the world, जसं जग, they have pain, जगातल्या माणसांना वेदना होतात, but they can do nothing about पण it. जगातली माणसं त्याचं काय करणार? काही करू शकत नाही. Like Job says, जसं इयोब म्हणतो, I have trouble and pain, मला त्रास आहेत, मला वेदना आहेत, and I feel my bed will comfort me. आणि मला असं वाटतं की रात्री झोपायला गेल्यानंतर माझी मऊ गादी मला सांत्वन देईल, My couch will comfort me. माझा चांगला सोफा मला सांत्वन देईल. See, these are the things that the world sees as something which will comfort them. या गोष्टींकडे जग आणि जगातली माणसं अशा दृष्टिकोनातनं पाहतात की माझी डनलॉपची गादी आणि माझा भारी सोफा मला सांत्वन देईल, पण ते काही बरोबर नाही. Just one example that Job is giving. हे एक उदाहरण योबाने दिलेलं आहे. The world has many things like that. जगाकडे अशा to बऱ्याच lean on. गोष्टी असतात की ज्या गोष्टींवर अवलंबून ते म्हणतात की मी असं केलं ना तर माझं दुःख जाईल. But for us, आपलं, when your children also hurt you, तुमची मुलं जेव्हा तुम्हाला वेदना देतात, after you have rebuked and corrected, done तुम्ही everything, त्यांना धमकावलं, त्यांच्या चुका त्यांना सांगितल्या, सगळं केलं, go in your prayer room. मग काय करायचं? काय नाही, गपचूप प्रार्थनेच्या खोलीत जायचं Lord, आणि म्हणायचं, प्रभू let Christ be formed in my son and my daughter. माझ्या मुलात आणि मुलीत ख्रिस्त रूपधारी होऊ दे. आय कॅन Amen. डू नथिंग नाऊ. I can do nothing. मी आता काही नाही करू शकत. And what God can do, आणि जे देव करू शकतो with ना, all your admonishing, with all your teaching and correction, तुमच्या सगळ्या He शिकवणुकीत can do बोध a better करण्यात, job. फटके मारण्यात आणि त्यांना धमकावून बोलण्यात ते होणार नाही जे प्रभू करून जाईल. amen. आमेन. Moses is saying, मोशे म्हणतोय, why are you treating me harshly, Lord? प्रभू तू का मला असं कडक Have वागवतोय? mercy on me. माझ्यावर दया कर. What did I do to deserve this burden of all these people? या सगळ्या माणसांचं इतकं सगळं ओझं माझ्यावरती तू घालतोय का? Did I conceive them? मी त्यांची गर्भधारणा केली Did I होती. give birth to them? मी त्यांना जन्म दिलेला आहे का? Why are you telling me to carry them in the arms like a mother carries her own child? तू का मला असं म्हणतोय की एखादी आई तान्या बाळाला हातात घेऊन जसं चालते तसं तू यांना सगळ्यांना घेऊन चाल? See? How can I carry them to the land of promise? मी कसं काय त्यांना अभिवचन दत्त देशाकडे घेऊन जाऊ जेव्हा ते इतकी तक्रारी करतात? These people want meat in the wilderness. या माणसांना अरण्यामध्ये पण रोज मटन चिकन खायला The पाहिजे. Lord is too much for me. माझ्यावरती हा भार आता खूप झालेला आहे. प्रभू Do a favor. कृपा दृष्टी कर, मलाच ठार करून टाक. मलाच ठार मार. I've seen enough of this. मी आता खूप पाहिलं हे सगळं, आता नको. Please spare me this misery. I cannot carry it all. माझ्यावर कृपा कर, मला आता हे सहन होत नाही, मला मारून टाक. Never say that to God. असं वाक्य कधी देवाला बोलू नका, Because you are berefting your anointing. कारण त्यामध्ये तुम्ही तुमच्या अभिषेकापासून दुरावताय Amen. आणि त्याला दुखावताय. When you are in the leadership position, जेव्हा केव्हा तुम्ही समजा लीडर आहात, पुढारी आहात, you are thinking about complaints. आणि तुम्ही तक्रारींविषयी की लोक काय तक्रारी करतात त्या तक्रारींविषयी तुम्ही लीडर असताना जेव्हा विचार करता And you say, oh, they will never grow. They will never come up in life. आणि म्हणता की ही माणसं असलीच आहेत, ही कधी वर येणार नाहीत, You know what will happen? काय होईल माहितीये? God will be forced to remove a certain amount of your anointing from your head. देवाला बळजबरीनं तू जो लीडर आहेस त्या तुझ्या डोक्यावरचा थोडासा तरी अभिषेक बळजबरीनं देवाला काढून टाकावा लागेल, कारण की तू देवाकडे येऊन असं म्हणतोयस ही काय माणसं आहेत, ही कधी वाढणार आहेत, देवच जाणे. Don't be too taken over with the pressures of the people. लोकांच्या प्रेशर मध्ये जास्त वाहून जाऊ नका. Too much pressure. Who told you to have so much खूप pressure that माझ्यावर you भार are आहे, dying? खूप माझ्यावर भार आहे. कोणी सांगितलं तुला मरेपर्यंत एवढा भार घ्यायला? Amen. कोणी सांगितलं We तुला are एवढा भार? not the savior of the world. तू तारणार आहे का जगाचा? जगाला मुक्ती द्यायला तू मेला का? कशाला There एवढा is भार? an avenue, and that is prayer. मग एक तू मार्ग शोध, काय प्रार्थना कर. Because God said देव बोलला in Numbers 11 verse 17, गणना 11-17, Moses, मोशे come to me. माझ्याकडे ये. I will take up the spirit which is upon you and put it upon the 70.
they shall bear the burden of the people with you. तुझ्यावर आहे त्यातून घेऊन त्यांच्यावर मी आत्मा ठेवीन, म्हणजे ते तुझ्या बरोबर या लोकांचे ओझे वाहतील आणि तू एकटा ते वाहणार नाही. Amen. People will say there's a transfer of anointing. It's not a transfer of लोक anointing. म्हणतील की याच्यामध्ये अभिषेकाचा ट्रान्सफर आहे, की माझ्याकडनं त्यांच्यावर गेलं, असं When नव्हे. you pray for others, there is a transfer of the anointing. जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा अभिषेकाचा ट्रान्सफर असतो, But it will not lack. You will not be in lack of anointing. पण तुम्हाला स्वतःला त्यामुळे अभिषेकाची वाण पडणार नाही. Amen. Amen. When I pray for somebody to be filled with the Holy समजा मी Spirit, कुणावर तरी प्रार्थना केली की पवित्र आत्म्याने भरून जा, there is a transfer of the anointing, but I will not be in deficit of that anointing. तेव्हा माझ्यावरनं तुमच्यावर तो अभिषेक जातो, बरोबर आहे, पण त्यामुळे माझा कमी होत नाही बरं का. But if I complain, पण जर मी तक्रार करायला लागलो, then God will remove part of the anointing that He had given me in the first place and मी give जर it to कुरकुर somebody कुरकुर else. कुरकुर 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 बिंग अ लीडर, मी जर कुरकुर कुरकुर करायला लागलो तर माझ्या डोक्यावर जो अभिषेक देवाने दिलाय त्यातला थोडासा तो काढून टाकेन. आमेन. It's hard to digest, isn't it? पचायला अवघड आहे ना, But that's what He did. पण त्यांनी तसंच See, केलं. God could have said, okay, call 70 others and I will give my anointing to them. ते म्हणू शकला असता इतर 17 बोलव, माझा अभिषेक मी त्यांना देऊन टाकतो. नाही. नाही, तुला जमत नाही ना, तुझ्याकडनं ते बाकी घेतो. Because the anointing that God has given us is enough to take care of 1 lakh people. कारण की अभिषेक जो देवाने आपल्याला दिलेला आहे ना, And तो more. अभिषेक पुरेसा आहे बरं का. लाखो लोकांना सांभाळायला देवातला अभिषेक पुरा पडतो. आपला देव काय छोटा आहे? Amen. Never say it is too much of pressure. असं कधी म्हणू नका, खूप माझ्यावर प्रेशर आहे. खूप pressure आहे. घ्यायला कोणी सांगितलं? खूप pressure आहे, pastor. खूप माझ्यावर भार आहे. मी मेलो आता. No, गेलो मी गेलो. you will not die. तू असा कसाच मरशील? Grace has been given, anointing has been given, power has been given, Melo, heaven melo, backs melo. you, angels back you. मेलो मेलो असा कसा मरशील? तुला अभिषेक दिलाय, तुला सामर्थ्य दिलाय, तुला अधिकार दिलाय, देवदूतांचा तुला पाठिंबा आहे. Paul Yonggi is taking care of 7 lakh members. पॉल यांकीचो साऊथ कोरियामध्ये 7 लाख मेंबर चर्चमध्ये सांभाळतात ना. 7 lakh. 7 लाख कुणाला म्हणतात? And I was told मला असं सांगण्यात that आलं he had given it up to a group of people काही माणसांना जेव्हा त्यांनी हँडओव्हर केलं, because he is now very old. कारण की पॉल यांकीचो आता फार वयस्कर झाले, But after some time, तर काही माणसांना त्यांनी हँडओव्हर केलं. तर काही दिवसांनी they all came back to Paul Yonggi and said, you again take over. ते सगळे सक्सेसर पॉल यांकीचोकडे परत आले आणि म्हटले की सर तुम्हीच सांभाळा, आम्हाला जमत नाही. आम्हाला होत नाही, Too much pressure. खूप प्रेशर आहे, खूप दबाव आहे. Why this one man could take in all the pressure and the whole group could not take the pressure? का दबाव आहे? हा एक माणूस पॉल यांकीचो त्यांना सगळ्यांना सांभाळू शकला. अ ग्रुप ऑफ पीपल ॲज सक्सेसर्स सांभाळू नाही शकले. वाय? Grumbling, कुरकुर, complaining, तक्रार, होत नाही, होत नाही, खूप त्रास हो देतात, ना, hating the people because they trouble. तिरस्कार, लोकांचा तिरस्कार करणं कारण लोक त्रास देतात. Never complain. अशी तक्रार कधी करू नका प्लीज. Even when your children are a troublesome lot, तुमची मुलं जरी त्रासदायी असली ना don't say, तरी असं म्हणू नका. I'm fed up of them all. जीवेला थोडंसं हात ठेव राजा. असं नको म्हणू की मला कंटाळा आलाय त्यांचा, खूप झालं यांचं. खूप झालं यांचं. गॉड विल से ठीक आहे, तुमच्यावरनं ते अनॉइंटिंग घेतो, मी दुसऱ्यांवर टाकतो, ते तुमच्या मुलांसाठी प्रेयर करणार. And then somebody else gets the burden for your children to pray. आणि मग तुमच्या मुलांसाठीचं ओझं आणि कोणाला तरी निर्माण होतं प्रार्थना करायला. Yes. They pray for your मग children. ते तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करतात. But you lose a measure of anointing. पण तुझ्या अभिषेकावरचा थोडा अभिषेक गेला कारण That's तू what असं happened. बोललास. That's what happened with Moses. असंच झालं मोशेचं. God said, I will take part of the anointing from you. ते म्हटला तुझ्या अभिषेकातला भाग आता मी काढतो थोडा And 70 others I will distribute. आणि 17 पाठवतो. Amen. आमेन. Whatever it is, काही असो, whoever troubles you, जो कोणी तुम्हाला त्रास देतो, don't carry bitterness in your heart. हृदयामध्ये कडूपणा घेऊ नको ना. Amen. त्यांनी त्रास दिला, देऊ दे ना, Just take it in prayer. प्रार्थनेत घेऊन जा. You are able to do everything. तू सगळं करण्यास I समर्थ can आहेस. do all things through Christ Jesus who strengthens me. जो ख्रिस्त येशू मला शक्ती देतो त्याच्याद्वारे सगळं करण्यास मी समर्थ आहे. Yes, there are आमेन. many troublemakers. त्रास देणारे लोक खूप असतात, But if you take it too seriously, पण आपण जर सगळं खूप गांभीर्याने घेतलं you will have restlessness. You cannot sleep. तर तुमची तर शांतीच निघून जाईल आणि रात्री झोप येणार नाही. What I do, मी काय करतो? I try as much as I can, talk to them,
deal with them, love them, do everything for them. मला जमेल तेवढं मी सगळं करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना सांगतो, त्यांना Second बोलतो. mile I always go. दुसरं मैल चालतो. Even with my leaders. लीडर लोकांबरोबर सुद्धा मी असं करतो. 100 times I will forgive them. 100 वेळेला त्यांना क्षमा करतो. And I know some of them, I know what they are doing. आणि मला माहिती असतं बरं का की त्यांच्यातले काही काय करतायत. Yet, तरी accept them, त्यांना love them, त्यांना मी स्वीकारतो, encourage them. त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना प्रोत्साहन देतो, pray for them. प्रार्थना करतो. Amen. आमेन. Take it to the Lord. प्रभूकडे नेतो. Lord, प्रभू let your formation come in them. तू त्यांच्यात रूपधारी हो. Praise the Lord. हालेलुया. If God also cannot do it, आणि जर देवही हे देवानी सुद्धा जर केलं नाही, nobody is responsible. That person is responsible. मग देवाकडे सोपवल्यानंतर देवाकडनं सुद्धा त्या माणसाच्या जीवनात कार्य झालेलं नाहीये, तर मग त्या माणसासाठी कोणीही जबाबदार नाही. People say, लोक म्हणतात, what you are saying? तुम्ही काय म्हणता, Is there anything impossible with God? देवाला काय अशक्य आहे का, असं होतं का? Then why don't some people ever change? मग काही माणसं कधीच बदलत नाहीत. का बदलत नाहीत? Why couldn't Judas change? येहुदा का नाही बदलला? Why couldn't you force somebody to give 1/10? का तुम्ही एखाद्या माणसाला 1/10 दे अशी बळजबरी का करत नाही? See, God also cannot do many things. बऱ्याच गोष्टी देवही करू नाही शकत. Why? का? Because He has not made us robots, He has given us a free will. देवाने आपल्याला रोबोट नाही बनवलं ना, देवाने आपल्याला मुक्त इच्छा दिली आहे, Amen? स्वेच्छा दिली आहे की तू ठरव. He has not made a machine. आपल्याला काय मशीन केलंय का त्यांनी? Otherwise, there was no question of obedience. नाही तर मग आज्ञा पालनाचा प्रश्नच येत नाही ना. मशीन काय? When it is robot, what obedience you are seeking? रोबोटला का आज्ञा पालन लागतंय? If God had made Adam into a robot, He wouldn't say, obey me. देवाने आदामाला रोबोट सारखं बनवलं असतं तर देव त्याला म्हटलाच नसता माझ्या आज्ञा पालनात राहा. Amen? आमेन. He will bow down 100 times. that 100 robot. वेळेला झुकेल तो. ते मशीन आहे. God will not be rejoicing. See, He bowed before me 100 times. आणि देव त्यात काय आनंदी होईल का? बघ ही मशीन 100 वेळाला मला नमन करते. अरे ते मशीन आहे. Say, God has given us free will. देवाने आपल्याला मुक्त इच्छा दिली आहे. Where there is free will, there is obedience, there is disobedience. आणि जिथं मुक्त इच्छा असते, जिथं स्वेच्छा असते, तिथं त्या माणसाने ठरवायचं असतं मी आज्ञा पालन करणार आहे का मी आज्ञा भंग करणार आहे. Amen. आमेन. In that only God knows the attachment of the people, the love of the people. आणि त्याच्यातच मग देवाला समजून येतं की लोकांची जवळीक किती आहे आणि लोक किती समजून वागतायत. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या रविवारी सुरू ठेव. आमेन. God says in the time of favor, देव म्हणतो कृपेच्या काळात I've heard you. मी तुझं ऐकलं. This is the time of God's favor हा for देवाच्या India. कृपेचा काळ आहे भारतासाठी. I feel it's the time of favor for the land of Maharashtra. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रावरती देवाच्या कृपेचा सध्याचा काळ आहे. आणि It आय is- सेड आमेन. It is God doing it. देव करतोय. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता things are opening up. गोष्टी उघडताय. If you don't take advantage of God's favor and His time, देवाच्या कृपेच्या काळाचा आणि त्याच्या वेळेचा जर आपण उपभोग घेतला नाही, this favor will be lifted up and it may go to some other country, some other place. ही कृपा मग उचलली जाईल, दुसऱ्या कुठल्या तरी देशावर जाईल. Yes. हो, It will be very difficult. मग अवघड जाईल बर का. We are living in the favor of God. आपण देवाच्या कृपेत जगतोय. Favor of God. देवाची कृपा If you don't do now, आता जर केलं नाही afterwards you can do nothing. तर Because मग the नंतर काय harvest करता is येणार? already ripe. तर मग नंतर काही करता येणार नाही, कारण की हंगाम पिकलेला आहे. Harvest is ripe. हंगाम पिकलेला आहे. Jesus told the disciples, येशू शिष्यांना म्हणाला, don't spend time in getting food and eating food and concerned about food. केवळ खाणं पिणं ह्याच्यावरती वेळ घालवू नका. Jesus said, look up. येशू म्हटला वर बघा, The harvest is ripe. हंगाम पिकलाय. And what was it? काय? The whole village of Samaria was coming to Jesus. अख्खं शोमरन गाव येशूकडे येत होतं. They were हंगाम running through पिकलाय. the fields. अख्खं शोमरन गाव येशूकडे धावत येत होतं. This is the time of God's favor. देवाच्या कृपेचा हा काळ आहे. Praise God. Hallelujah. So I want the young and the old put their hand on the plow. माझी इच्छा आहे की तरुण आणि वयस्कर सगळ्यांनी नांगराला हात लावा. Thank you, Jesus. Bless everyone, oh Father. सगळ्यांना आशीर्वाद Let your hand be upon them. तुझा हात त्यांच्यावर असू दे. We place our children into your hands. आमची मुलं बाळं आम्ही तुझ्या हातात देतो. We pray, Lord, प्रार्थना करतो. let the formation of Christ come in them. ख्रिस्त त्यांच्यात रूपधारी होऊ Come on, दे. let us all pray for our children. चला सगळ्यांनी आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना करूया. Everybody, collective. सगळ्यांनी एकत्रित होऊन आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करूया. Because I believe in corporate anointing. कारण माझा विश्वास आहे एकत्रित प्रार्थना केल्यानं जो अभिषेक येतो त्या अभिषेकावर. Oh God, हे बाबा, we place all our children into your आम्ही hands. आमची सगळी मुलं तुझ्या हातात देतो. Mature them, Lord, more त्यांना and more. समंजस कर अजून आणि अजून. Mature them, त्यांना Lord. अजून प्रौढ कर. Let the formation of Christ come in them. ख्रिस्त त्यांच्यात
रूपधारी Let होऊ them दे. grow. त्यांना वाढू दे. Let them have the nature of Christ in त्यांच्यामध्ये them. ख्रिस्ताचा स्वभाव येऊ दे. This is our prayer to you, Lord. ही आमची तुला प्रार्थना आहे प्रभू. Sincere prayer. प्रामाणिक प्रार्थना, Heart-wrenching prayer. हृदय फाटणारी प्रार्थना आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद. We pray for the spouses now. Some of you can pray for your spouses also. आता तुमच्यातले काही जण आपल्या पतीसाठी किंवा पत्नीसाठी प्रार्थना करू शकतात. If they are not growing, if they are just there itself. तुमचा पती किंवा तुमची पत्नी जर प्रभूमध्ये वाढतच नाहीयेत, You have told them many times, अनेक वेळेला तुम्ही त्यांना सांगितलं, but that childishness is always there. पण बालिशपणा जात नाही. पालत्या घड्यावर पाणी आहे. Yes, we need to be childlike, but not childish. हा बालकासारखं व्हायचं, पण बालिश नाही व्हायचं काही. Lord, we pray for them, प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना for करतो. those spouses who are not maturing. ज्यांचे पती ज्यांचे पत्नी अजूनपर्यंत समंजस होत नाही, We pray you touch them now. आम्ही प्रार्थना करतो त्यांना आता स्पर्श कर. Change them now. त्यांना आता बदल. Make them restless, Lord. त्यांना शांत कर. Let your formation come in them. तू त्यांच्यात रूपधारी हो. Thank you, बाबा Father. संतो रो बाबा. We pray for those members of our church, आमच्या चर्चच्या मेंबर्ससाठी प्रार्थना करतो, those who have yet not have had the formation of Christ in them. ज्यांच्यात अजून ख्रिस्त रूपधारी झालेलं नाही. Lord, प्रभू, touch those souls now. त्या जीवांना आता स्पर्श कर. And let your nature come in them. तुझा स्वभाव त्यांच्यात घाल. Change them, Lord. त्यांना बदल. Let them be like Christ. त्यांना ख्रिस्तासारखं कर. Thank you, Father. धन्यवाद. We believe you have heard our prayer. आमचा विश्वास आहे तू आमची प्रार्थना ऐकली. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मी मागितले. Amen and amen. Amen. Praise God. आमेन.